कोल्हापुरातील क्रशर चौक परिसरातील एका वाईन शॉप विरोधात स्थानिक नागरिक आक्रमक झाले आहेत। भरवस्तीत सुरू असलेल्या या वाईन शॉपमुळे परिसरातील महिलांना आणि रहिवाशांना त्रास होत असल्याची तक्रार करण्यात आली आहे। या संदर्भात नगरसेवक संगीता सावंत आणि विजयसिंह देसाई यांनी नागरिकांसह उत्पादन शुल्क विभागाकडे निवेदन देत कारवाईची मागणी केली आहे। कोल्हापुरातील क्रशर चौक साने गुरुजी वसाहत परिसरातील पुष्कराज वाईन शॉपमुळे स्थानिक नागरिक त्रस्त झाले आहेत। गजलक्ष्मी पार्क आणि दीप्ती सागर अपार्टमेंट परिसरात 100हून अधिक फ्लॅट धारक आणि सुमारे 250 रहिवासी राहतात। मात्र वाईन शॉपमुळे येणारे मद्यपी ग्राहक रस्त्यावरच सार्वजनिक मद्यपान करणं, वाहनांची अस्ताव्यस्त पार्किंग करणं, तसंच महिलांची आणि युवतींची टिंगलटवाळी करणं असे प्रकार वारंवार घडत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे। तसंच परिसरात मलमूत्र विसर्जन आणि सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान केल्यामुळे दुर्गंधी पसरत असल्याचीही तक्रार करण्यात आली आहे। विशेष म्हणजे या वाईन शॉप पासून अगदी जवळच देशमुख हायस्कूल असून इथं हजारो विद्यार्थी शिक्षण घेत आहेत। त्यामुळे शाळेजवळ वाईन शॉपला परवानगी कशी देण्यात आली असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय। दरम्यान नगरसेवक संगीता सावंत आणि विजयसिंह देसाई यांनी परिसरातील नागरिकांसह उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षक स्नेहलता नरवणे यांना निवेदन देत या वाईन शॉपवर तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे। यावेळी गजलक्ष्मी पार्क इथले संजय सावंत, सुनील शिंदे, दीपक रेपे, चंद्रकांत कात्रे, गंगाधर जोशी, अनिकेत कुलकर्णी, महेश हिरेमठ, शिवतेज सावंत, हर्षवर्धन काळे, चेतन मोरे, विक्रम रेपे यांच्यासह परिसरातील नागरिक उपस्थित होते।